सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. नवी मुंबईमध्ये जागा निघालेले आहेत गट क या पदासाठी, परंतु कोणत्या पोस्टसाठी ते आपण हे पाहणार आहोत. ही जाहिरात क्रमांक आस्थापना 4/2025 4/2025 दिनांक 13 डिसेंबर 2025चं पत्र आहे. ओके, आता बघा, फॉर्म अजून भरायला सुटले नाही, त्यामुळे हे व्हिडिओ बनवतोय. जागा कमी असल्या तरी फॉर्म, ज्यांचा अभ्यास आहे तरी फॉर्म भरा, कारण अशातच काय होत असते, कमी जागा आहे म्हणून फॉर्म कमी येत असतात आणि काही विद्यार्थी नवी मुंबईसाठी भरत नाहीत, परंतु ज्यांना गरज आहे त्यांनी भरावं. तर मी पत्र वाचून दाखवतो तुम्हाला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क मधील विविध वर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही तांत्रिक सेवेतील आहेत. टेक्निकल. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनुसार गट क पदातील एकूण केवळ 12 जागा आहेत. 12 पदाकरता अर्ज करण्याचा कालावधी हा 5 जानेवारीपासून होणार आहे. 5 जानेवारी 2026 पासून. ठीक आहे, अजून वेळ आहे. ते दिनांक 4 फेब्रुवारी म्हणजे तब्बल 1 महिना फॉर्म भरायला मुदत दिलेला आहे. इच्छुक उमेदवारांनी ही वेबसाईट जी आहे www.nmmc.gov.in. ओके, मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मी ती लिंक. या संकेतस्थळावर 4 फेब्रुवारी 2026 या दिवशी रात्री 12पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खाली दिलेला आहे. बघा, कनिष्ठ अभियंता या पदासाठी आणि कनिष्ठ अभियंता विद्युत आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी. आता कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी 8 जागा आहेत आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी 4 जागा आहेत, असे एकूण 12 जागा आहेत. वेतन श्रेणी दोन्हीची 14 आहे. आता S14 ही वेतन श्रेणी खूप चांगली असते, एक लक्षात घ्या. S13 आणि S14 ओके, हे खूप चांगली असते. नॉन गॅजेटेड PSI STAच्या समकक्ष असल्यासारखं असते. त्यानंतर शिक्षकची असेल तर ती S10 असते, त्याला S8 वगैरे का S9 काहीतरी आहे. ओके, तर अशा प्रकारे वेतन चांगलं आहे. फॉर्म तुम्ही भरू शकता. आता सविस्तर माहिती बघा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्याचा दिनांक सांगितलं. त्यानंतर अंतिम दिनांक 4 फेब्रुवारी आहे. ठीक आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी येणार आहे. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक ही वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. अशा प्रकारे एक्झामची फी जी आहे ती 1000 रुपये आहे ओपनसाठी, आणि कास्टसाठी अदर ओपन सोडून 900 रुपये आहे. परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केला जाईल. ओके, वेबसाईट तुम्ही बघा www.nmmc.gov.in. ओके, हे सगळं त्यावेळेस तिथं प्रसिद्ध होईल, त्यावेळेस तुम्हाला मेसेज पण येत असतो, त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही, परंतु त्याच्यावर अपडेट ते सगळं बघत राहा तुम्ही. त्यानंतर कोणत्या कास्टसाठी किंवा कशा प्रकारे जागा आहेत हे तुम्ही, ह्याची जाहिरात मी टेलिग्रामवर एक लिंक देतो. सरकारी नोकरी म्हणून टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्याच्यावर जाहिरातीच्या PDF आपण तिथं टाकत असतो, अन्य इतर काही गोष्टी नाही. तर बघा, ओपनच्या सर्वसाधारण ह्या 7 जागा आहेत. महिलामध्ये 1 जागा आहे एकूण पदे. आता कास्ट वाईज अनुसूचित जाती 1 जागा, अनुसूचित जमाती 60% नाही आहे, विमुक्त जाती विजये भजब त्याला नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही जागा बघून घ्या, परंतु तुमच्या कास्टला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. कास्टवाली ओपनमध्ये देखील भरू शकतात, ओपनवाले इतर भरू शकत नाहीत. अशा प्रकारच्या जागा आहेत. कनिष्ठ अभियंता यांत्रिकीच्या केवळ 4 जागा आहेत. मला असं वाटतं की कमी जागा असलं तरी एक परीक्षा देण्यासाठी किंवा गरज आहे नोकरीची, त्याने फॉर्म भरावं असं माझं एक प्रांजळ मत आहे, परंतु तो निर्णय तुमचा राहील. आता सर्वसाधारण सूचना वगैरे जे काय आहेत ते तुम्हाला एक लक्षात घ्या. मी प्रत्येक वेळेस सांगतोय की ईमेल ID आणि तुमचा हा भ्रमणध्वनी क्रमांक कधीही, म्हणजे नोकरी लागो असा न लागो, एक चांगल्या प्रकारे असा ठेवा की जे आयुष्यात कधी बदलणार नाही. ईमेल ID हा शासकीय दस्तऐवज म्हणून यापुढे वापरण्यात येऊ शकतो, येत आहे. ओके, त्यामुळे ईमेल ID कृपया करून बदलण्याचा प्रयत्न करू नका. मोबाईलही एकच ठेवा, कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना जे अडचणी आल्यात ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बाकी डॉक्युमेंट्स वगैरे फॉर्म भरायचं ते तुम्हाला समजून जाईल. ओपनसाठी वयोमर्यादा 18 ते 38,
ऑदर 18 ते 43 ही सर्वसाधारण माहिती आहे जी तुम्हाला माहीत आहे. ओके. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेवर कार्यरत असलेल्या मागासवर्गीय उमेदवारासाठी 50 वर्षे मर्यादेपर्यंत व खुले प्रवर्गाकरता 45 वर्षे मर्यादेपर्यंत, म्हणजे जे तिथे ऑलरेडी नोकरीवर आहेत बा त्या पदापेक्षा कमी त्यांच्यासाठी असेल ही. ओके. मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनावर करार पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादा राहील. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देखील जी नोकरी करत असतात त्यांना मात्र वयाची अट त्यांनी शिथिल केलेली आहे. ही अशा प्रकारची माहिती आहे. फॉर्म भरा असं माझं प्रांजल मत आहे. हे वयोमर्यादा वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे जनरली. त्यानंतर अभ्यासक्रम वगैरे काही दिले का आपण चेक करू. खेळाडू आरक्षण, तांत्रिक पद आहे त्याच्यामुळे टेक्निकल प्रश्न असणारच असं माझं एक प्रांजळ मत आहे. एक्झाम सेंटरच्या संदर्भात वाचून घेऊ. परीक्षा केंद्राची शहरे उपलब्धतेनुसार निश्चित केली जातील. परीक्षा केंद्र प्रवेशपत्रावर ठरवून दिलेप्रमाणे असतील. अर्जदाराने मागणी केलेल्या केंद्राव्यतिरिक्त अन्य नवीन केंद्र दिले जाऊ शकतात. याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. कारण बऱ्याच जणांना एखादी 3 सेंटर तुम्ही निवडले त्यापैकी वेगळा सेंटर मिळू शकतो. असं झालेलं आहे यापूर्वीच्या परीक्षेत. सर्व PDF पाहिली, जवळपास ही 27 पेजेसची PDF आहे. त्यामध्ये सिलेबस त्यांनी काही दिलेला नाही, परंतु तांत्रिक पद असल्यामुळं 100% मला विश्वास आहे की तुम्हाला टेक्निकल प्रश्न देखील विचारतीलच असं माझा विश्वास आहे. परंतु तुम्ही वेबसाईटवर बघत राहा, अभ्यासक्रम वगैरे ते देत असतील किंवा अपलोड करतील, त्या अनुषंगानं तयारीत राहा तुम्ही. त्यानंतर शिफ्टनुसार परीक्षा जर झाली, ओके, म्हणजे फॉर्म जास्त आले, ओके, त्यानुसार परीक्षा कशी होणार आहे तर नॉर्मलायझेशन निघणार वेगवेगळे. त्यानंतर ग्रुप टायमरनुसार ग्रुप लेवल टायमरची देखील अंमलबजावणी करण्यात येणार. परीक्षा ही ग्रुप टायमर म्हणजे कसं असते, सेक्शन A, B, C, D, काही ठिकाणी E दिलेलं जाते. मग ह्याच्यामध्येच तुम्हाला ह्याला 30 मिनिट, याला 30 मिनिट, याला 30 मिनिट, याला 30 मिनिट असं 120 मिनिटं 2 तासाचा वेळ असतो. हे सेक्शन संपल्याशिवाय तुम्हाला पुढच्या सेक्शनमध्ये जाता येत नाही. अशा प्रकारे ही सेक्शन वाईजची परीक्षा असते, म्हणजे ग्रुप वाईज टाईम सेटर असते. म्हणजेच आणि ह्याच वेळेमध्ये तुम्हाला ह्या ग्रुपमधले जेवढे असतील मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK, तांत्रिक हे सगळं सोडावं लागेल. म्हणाल की ह्या ग्रुपमधले सोडून तुम्ही दुसरीकडून परत रिटर्न येत असाल तर नाही. म्हणजे तुमचा हा स्लॉट एकदा संपला की या स्लॉटमधले कुठल्याही प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाही. म्हणजे ग्रुप वाईज आहे. आणि ही जी कॉपी करतात वन टाईम मिळाल्यानंतर त्याच्या आळा घालण्यासाठी ही पद्धती वापरलेली आहे. 1 वर्ष झालं ही पद्धती वापरलेली आहे. सिलेबस कुठं दिलेला नाही. तर तुम्ही कृपया जर समजा माझ्याकडून जर चुकणे ही PDF राहिलं असेल तर ही PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल, किंवा काही PDF पाहिजे असतील तर हा संपर्क क्रमांक आहे त्यावर व्हॉट्सअप करा, तुम्हाला PDF जाहिरातीची पाठवून देऊ आम्ही. ओके. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.